धुळे तहसील कार्यालयात राज वानखेडे यांच्या पुढाकाराने स्वामी माधवानंद सरस्वती यांना मिळाले आधार कार्ड। सामाजिक जीवनात बाळगत असताना सर्वच ठिकाणी लागणारी प्रमुख गोष्ट म्हणजे आधार कार्ड आणि या आधार कार्ड वरूनच आपली ओळख आपण सांगू शकतो। त्यामुळे सर्वांकडे आधार कार्ड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे गेल्या 5 ते 6 वर्षापासून आधार कार्ड पासून वंचित असलेले स्वामी माधवानंद सरस्वती हे आधार कार्ड मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करून थकले असता धुळे तहसील कार्यालयातील आधार कार्ड केंद्र चालक राज वानखेडेकर यांनी त्यांची विचारपूस करून आपल्या संपूर्ण टीमला त्यांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी कामाला लावले आणि 5 ते 6 तासाच्या मेहनतीनंतर अखेर स्वामी माधवानंद सरस्वती यांचे आधार कार्ड तयार झाले। स्वामी माधवानंद सरस्वती हे 5 ते 6 वर्षाआधी नाशिक येथे गेले असता बस स्थानकातून त्यांची बॅग चोरीला गेली। त्यामध्ये त्यांचं सर्वच महत्त्वाची कागदपत्रे देखील चोरीस गेली। संदर्भात त्यांनी नाशिकमध्ये शोध घेतला असता ती मिळून आली नाही। अखेर आज 5 ते 6 वर्षापासून आधार कार्डच्या शोधात असलेले स्वामी माधवानंद सरस्वती धुळे तहसील कार्यालयात असलेल्या आधार कार्ड केंद्रात राज वानखेडे यांना भेटले व त्यांनी आपली कैफियत त्यांच्याकडे मांडली। त्यानंतर आधार कार्ड केंद्र चालक राज वानखेडे यांनी आपल्या संपूर्ण टीमला स्वामी माधवानंद सरस्वती यांचे आधार कार्ड बनवण्यासाठी कामाला लावले व त्यांच्या अनेक तासांच्या मेहनतीला फळ आले। नंतर नायब तहसीलदार येवलेकर साहेबराव यांच्या हस्ते स्वामी माधवानंद सरस्वती यांना त्यांचे नव्याने बनवलेले आधार कार्ड सुपूर्द करण्यात आले। यावेळी स्वामी माधवानंद सरस्वती यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आधार कार्ड मिळाल्याचं समाधान दिसत होते। 4-5 वर्षापासून मी आधार कार्ड हरवल्यामुळे खूप त्रासमध्ये होतो आणि यात सहकार्य दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि आज माझे काम झालं आहे, खुशी तेवढीच। माझे नाव आहे स्वामी माधवानंद सरस्वती, गुरुस्थान आहे द्वारका। डॉक्युमेंटची बॅगच हरवली होती माझी। कुठे हरवली? ते नाशिक CBS ला शुगरचा पेशंट असल्यामुळे मी बेहोश होतो। 5-6 दिवस ऍडमिट होतो मी सिव्हिलला। आज ते काम झालं, आनंद आहे। बोलो। नमस्कार धुळेकर, मी राज वानखेडकर। मी धुळे तहसील ऑफिस मध्ये आधार केंद्र चालक आहे। खूप दिवसापूर्वी एक बाबा आहे आमच्या इथे फिरत होते आणि ते खूप दिवसापासून इकडे येणं जाणं चालू होतं त्यांचं। आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? त्या बाबांनी त्यांनी सांगितलं की खूप दिवसाआधी माझी बॅग चोरीला गेली। त्याच्यामध्ये माझे जेवढे सर्व डॉक्युमेंट्स होते ते त्या बॅगेतच होते। मग ती बॅग चोरीला गेली असल्यामुळे माझ्याकडे काहीच डॉक्युमेंट्स नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं। मग 4 ते 5 वर्षापासून हा त्यांच्यासोबत असा प्रॉब्लेम झालेला होता। मग आम्ही त्यांचं गेल्या 4 ते 5 तासापासून त्यांचं आधार कार्ड आम्ही सर्च करतोय। फायनली त्यांचं आधार कार्ड आम्हाला मिळालं। हे बाबांचं आधार कार्ड आम्ही जनरेट केलं तहसील ऑफिस धुळे ग्रामीण आणि ही पूर्ण आमची आधाराची जी टीम आहे या टीमच्या सपोर्टने आणि तहसील ऑफिसच्या कर्मचाऱ्यांच्या सपोर्टने बाबांचं आधार कार्ड हे त्यांना मिळालं।